वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप। आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, OnePlus सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप, स्टेशन रोड, परभणी। दगडूबा माधवराव मुंडे परभणीचे आहेत। हे मागच्या 12 वर्षापासून यशवाडी संस्थावर सेवा करतात, विनामूल्य करतात। स्वतःच तिकीट काढून परभणीहून इथं येतात, इथला एकही रुपया घेत नाहीत आणि इथलं सेवा करतात। नेमकं यांना सेवेचा अनुभव काय आलेला आहे, का वाटलं की तुम्हाला इथं सेवा करावं? म्हणजे हे भक्त आहेत, भक्ताची सेवा आपलं करणं काम आहे। आणि इतर एवढे जे लोक येतात ते एक नारळापासून 1 रुपयापासून ते लाखो रुपयापर्यंतचे दान देतात। 1 रुपयाला तेवढंच पावतो आणि लाखो रुपये देतील त्यांना हनुमान तेवढेच पावतात। आणि अनुभव म्हणजे आपली आहे परिस्थिती चांगली। पोरं माझ्या नोकरीला आहेत 2, मी सुद्धा रिटायर झालो, कृषी विद्यापीठामध्ये होतो। तिकडून रिटायर झाल्यानंतर मग इथे सेवा करा वाटली। अशी सेवा करा वाटली 2 दिवस आम्ही कुठेच जात नाही, शुक्रवार शनिवार सकाळी आले की कितीही कुठं। कसा दिनचर्या असतो तुमचा शुक्रवार शनिवार, कसा वेळ कसापासून सुरू आम्हाला वेध लागतात की उद्या जायचं आणि शनिवार ते कुठेच जायचं नाही। शनिवारी इथं तुम्ही आल्यानंतर कसं करा? आल्याबरोबर आम्ही पावत्या वगैरे फडतो 2 जण आणि लाईन वगैरे लोक लाईत बसायचे, जे आले पावत्या फडायला कोणी पंगत घ्यायचे म्हणलं त्यांना आणून सोडायचं। चांगली सेवा द्यायची, चांगल्या पद्धतीनं, चांगल्या वयस्कर असो अगर तरुण असो सगळ्यांना सारखंच। यशवाडीलाच का सेवा द्यावं वाटली? तसं काही ठरलं नाही, पण आले बरं वाटलं, योगायोग झाला। संसारामध्ये रुची आहे आता हे विचारायचे शब्द नाही सर। आता तुम्ही तरुण नाही, आम्ही काय सांगा तुम्हाला सर गेले। मला तर आताच राहिली नाही सर संसारामध्ये, माझा तुम्ही आता एवढा अनुभव घ्याला, कारण मी परमार्थात असल्यामुळे माझी रुची कमी झाली। माझी मुलंच 52-53 वर्षाची, दोन्ही नोकरीला आहेत, पण त्याच्यामध्ये रस राहणं म्हणजे आता मुलासाठी तर राहावं लागेल ना। नाही, जेवढा इथं आल्यानंतर आनंद होतो तेवढा ते संसार, मुलं, नातू येतो खेळण्यामध्ये ते आनंद मिळते का? मिळते, हो मिळते। ते चांगला अनुभव का? काय नाही, हा याच्यामुळे तो आनंद इथं आल्यामुळं जो आनंद मिळाला, याची सेवा केल्यामुळं आम्हाला संसारामध्ये आनंद येतो। संसाराकडून इकडे नाही, इकडून तिकडं देवाची भक्ती केल्यानंतर आपोआप संसारामध्ये सुख येतं सर। इथला एखादा अनुभव सांगता? नाही तसं काही अनुभव, पण मी सेवा करीत राहिलो आतापर्यंत, कुठल्याही प्रकारचं काही। तुम्ही पावती वगैरे फाडता, हे बाकी सगळं करता, मग तुम्हाला एखाद्याचा असा अनुभव आला का की त्याचं खूप मोठं गंभीर होतं आणि त्याचं मारुती रायानं पूर्ण केलं? नाही तसं काही नाही, समानच आहे आतापर्यंत। नाही, असं काही लोक इथं पंगत करतात, लाखो म्हणजे एक गरीबातला गरीब ज्यांना मूल होत नाही, की ज्यांच्याकडे अन्न नाही खायला, ते तरी पंगत नाही, अन्नदान करतात। मग ते 10 किलो असो, 5 किलो असो, कोणी 1 क्विंटल असो। मला असं विचारायचं आहे तुम्हाला की इथं दान केल्यानंतर इथं तेलाचा डब्बा असो, तांदूळ देऊ, काही देऊ, ज्याला जसं घडेल तसं त्याची अनुभूती कशी येते लोकांना? त्यांनी म्हणजे एकदम 100% अनुभूती येते सर त्यांना। चांगलं पावतं म्हणूनच लोक एवढे येतात ना। श्रीमंत ते येतीलच, पण गरीबातल्या गरीब येतो, चटणीपासून मिठापासून एक लसणाच्या कांडीपासून लोक आणून देतात, ते त्यांना पावतो। तुम्ही सगळं स्वीकारता इथं, यांनी जसं दिलं तसं? जसं देईल तसं आम्ही नाव घेऊन त्यांचे पुकारतो। पैसे ज्याची पावती फाडली 500 रुपयाची, त्यांचं नाव घेऊन प्रत्येकाला पुकारून देतो। आणि 10 किलो तांदूळ आले, 5 किलो आले, त्याचंही सारखंच, ज्यानं क्विंटल दिलं त्याचंही नाव पुकारून देतो। आणि इथं तर आम्ही यांच्याकडेच असतो, इथं पंक्तीचं काय बाई 2:25पर्यंत पंक्ती बुकिंग झाली। स्वामीजीविषयी काय सांगणार? स्वामीसारखा माणूस आम्हाला दुसरीकडे कुठेच भेटला नाही, आणि ज्यांनी स्वामीची संगत केली तो वाया गेला नाही। आता बरोबर आपण दुसऱ्याला नकारू नाही, आता तुलना नाही करायची, पण आम्हाला असा माणूस कधी भेटला नाही का? त्यांना पहिल्या आम्हाला वाटते असा माणूस आयुष्यात भेटणं म्हणजे मुश्किलच आहे। मला असं वाटतं ते स्वामीजी संतच नाहीत, देवच आहेत साक्षात मानतो, कारण त्यांची पाहिल्याबरोबरच त्यांना आमचे सगळं मिळून जाते आम्हाला। आणि कितीतरी यांच्या संघ आता यात्रा असते, त्यांनी सर्वस्व मारुतीला आरवत म्हणजे 10वीपासून यायचे, 7वी-8वीपासून येते। त्यांनी कथा सांगतात, नाही बाहेर शिकायला होते, त्यांनी जे हे स्वीकारलं म्हणजे त्याला संन्यास 7वी-8वीपासून घेतलेला आहे ते सांगतात। त्यांची कथा सांगतात किंवा ही 7वीपासून घेतलेलं आहे, तेव्हा काहीच कळत नव्हतं संन्यास म्हणजे काय, घेतलं ते घेतलं, एकदा बोललं म्हणजे समान, खोटं कधी बोलणार नाही। आई वडील वगैरे आले तरी समान, तुम्ही आले, गरीब आला, श्रीमंत आला, मोठा आला तरी काही नाही त्यांच्याकडे। या पाया पडा, आलात बसा।
स्वामीजीच्या माध्यमातून हे यशवाडी संस्थान किती मोठं होईल वाटतं? किती मोठं म्हणजे आता हे जितकं लोक जास्त येतील जोपर्यंत स्वामीजी आहेत म्हणजे स्वामीजी म्हणजे इथलं संस्थान चांगले, लोक चांगली, सर्व चांगले. इथं आल्यानंतर भक्तांना काय सांगणार, येणाऱ्या भाविकांना? त्यांना आम्ही सांगायची गरजच नाही, आपोआप येतात. नाही, तुम्ही काय सांगणार? आणि इथं आल्यानंतर आम्ही सांगतो त्यांना, आम्हाला विचारल्यानंतर तेव्हा पंगत घ्यायची तर मग कशाबद्दल घ्यायची आम्ही विचारतो. आम्हाला हे पावलं, तो पावला, आमचा मुलगा असा होता, आम्हाला झालं, नोकर लागणं गेली. बऱ्याच लोकांना नोकऱ्या नव्हत्या. 11 वाऱ्यामध्ये, कुणाला 5 वाऱ्यामध्ये, कुणाला 21 वाऱ्यामध्ये, कुणाला संतीच होत नव्हती व 25-25 वर्षापर्यंत. मग ते श्रीमंत असो, नोकरदार असो किंवा गरीबातला गरीब, या सर्वांना मिळून सारखंच पावतात. नवसाला पावणार मारुती, नवसाला पावसाला कुठलाही नवस्कारा पावणार. कुठलाही तुम्ही एकदा करून बघा. माझी आणखी परिस्थिती जरा वर जाऊ द्या म्हणा, किती दिवस होतं ते बघा. मारुतीरायाकडे काय मागायचं नसते, मागायचं नाही, आपोआप द्या, फक्त सेवा करायची. चालतंय, मागून बघेल नक्कीच. रामकृष्ण हरी. वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप. आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, वन प्लस सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि सर्वच नामांकित कंपनीच्या LED TV उपलब्ध आहेत. कारण बजाज, TVS, सॅमसंग, HDFC इतर 0% फायनान्स सुविधा उपलब्ध. आता भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉपिंग, स्टेशन रोड, परभणी.